मिळून यावं यासाठी लोकविकास मंच सातत्याने काम करत आहे। धन्यवाद चंद्रकांतजी। मराठवाडा लोकविकास मंचच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही आणि आज संपूर्ण मराठवाड्याच्या वतीनं आणि मराठवाड्यावर प्रेम करणाऱ्यांच्या वतीनं मराठवाडा भूषण, मराठवाडा मित्र आणि मराठवाडा गौरव या समारंभात उपस्थित असणाऱ्या आमच्या लाडक्या ताई आदरणीय सूर्यकांताताई पाटील, दुसरे आमचे जसे एक ताई आहे तसे आमचे लाडके बंधू सुद्धा आहेत। ते म्हणजे आमचे मोठे बंधू आदरणीय बबनरावजी पाचपुते साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे मित्र आणि गेल्या वर्षी ज्यांचा मराठवाडा भूषण म्हणून गुणगौरव केला ते व्हिडिओकॉनचे चेअरमन आदरणीय वेणुगोपालजी धूत साहेब, ज्यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि नाट्यामध्ये परंपरा मोठं करण्याचं काम, गौरवण्याचं काम केलं ते नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय दत्ता भगत साहेब, मराठवाड्यामध्ये ज्यांनी संतांची परंपरा चालवण्याचं काम केलं आहे ते आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण बोधले महाराज, आणि या कार्यक्रमासाठी नेहमीच आवर्जून उपस्थित असणारे आमचे विधिमंडळातील सदस्य आमदार डॉक्टर अजीज अहमद साहेब, आणि दुसरे एक विधिमंडळाचे आमचे सदस्य जे खाली बसले त्याच्या आमच्या नजर चुकीनं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। त्या आदरणीय प्राध्यापक आमदार शरद पाटील साहेब, त्यांना विनंती करतो की आपण त्यांनी व्यासपीठावर यावं, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो। कसोटी क्रिकेटपटू आमचे संजयजी बांगर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचा सुद्धा फार मोठा सत्कार समारंभ कादते ताई पवार साहेबांच्या हस्ते आणि विलासराव देशमुख साहेबांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम शिवाजी मंदिरमध्ये फार मोठ्या उत्साहात मराठवाडावासी आणि प्रेम करणाऱ्या लोकांनी तो केला होता। म्हणजे प्रमोद भोसले, दिलीप माने आणि सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, या ठिकाणी स्वागत करतो। आणि या ठिकाणी थोडक्यामध्ये मी आपलं मंचाची बद्दलची भूमिका मी माझी मंचाच्या बद्दलची भूमिका या ठिकाणी मांडतो। मराठवाडा मधील जे काही लोक आहेत, मराठवाड्यामध्ये राहणारे, जे मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये असणारे, जे विविध कारणानुसार मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये येऊन स्थायिक झालेले आणि मराठवाड्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी, व्यक्तींनी, मित्रांनी, त्या सर्वांनी मिळून एकत्र येऊन 1994 साली ही मराठवाडा लोकविकास मंचची स्थापना केली। त्या स्थापना केल्याच्या नंतर त्यावेळेस एक दोन संस्था या ठिकाणी काम करत होत्या, त्याबद्दल मी काही फारसं बोलत नाही, मत व्यक्त करत नाही, परंतु या ठिकाणी गरज निर्माण झाली। जवळपास या मराठवाडा और आसपास के जो लोग हैं, कम से कम मुंबई में 15 लाख लोग हैं यहाँ, कम से कम इन सबका प्रतिनिधित्व करने का काम ये मराठवाडा लोकविकास मंच कर रहा है। आणि यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट असं फार मोठा आम्ही मोठे मोठे उद्देश घेऊन आम्ही काम करत नाहीये, तर अत्यंत छोटे या ठिकाणी असणाऱ्या माणसाच्या ज्या अडीअडचणी असतील, समस्या असतील, त्या सोडवण्याच्या कामी मदत करणं आणि मराठवाडा आणि आसपासच्या लोकांमध्ये जे कर्तृत्व आहे
जे करतात विविध क्षेत्रामध्ये, जे आपण सत्कार समारंभ गौरव करतो, भूषणाने त्यांना गौरवंकित करतो, अशा लोकांना प्रोत्साहन देणं आणि मोठ्या लोकांसारखे जसे बापूसाहेब काळजाते साहेब असतील किंवा इथं बसलेले आहेत, यांच्या कार्यातून एक उतराई होण्याचं, मराठवाड्याला उतराई होण्याचं काम हे या निमित्तानं, म्हणजे उतराई होणं आणि प्रोत्साहन देणं नवीन मंडळींना, जसं रितेश देशमुख किंवा संजय बांगर यांच्यासारखे आजकालचे हिरो, ते क्रिकेटमध्ये असतील, ते सिनेमा क्षेत्रामध्ये असतील, किंवा आमचं चंद्रकांत असेल किंवा कनकराजाचं संगीतकार ज्यांनी अतिशय चांगलं गीत आपण या ठिकाणी ऐकलं, असे जे होतकरू लोक आहेत यांना प्रोत्साहन देणं आणि अशा आपल्या मोठ्यासारख्या लोकांना उतराई होणं, हा याचा आणि लागले तसं मदत करणं, हा एवढा अतिशय माफक आणि थोडक्यामध्ये उद्देश हा मनसा आहे. ह्या उद्देश पूर्ण करत असताना, कार्य करत असताना अनेक विद्यार्थ्यांना आम्ही शिष्यवृत्ती देत असतो, त्यांच्याकरता मार्गदर्शन शिबिर ठेवतो, नैसर्गिक आपत्तीमध्ये मुख्यमंत्री निधीला जशी मदत करतो तसं अनेक ठिकाणी जाऊन आम्ही मदत करण्याचं काम सुद्धा बहुतांशी आम्ही करण्याचं काम हे करतच असतो. एवढंच नाही तर ज्या मराठवाड्याला गोविंदभाई साहेबांच्या नंतर किंवा त्यांच्या अगोदर जे गुरु होते स्वामी रामानंद तीर्थ साहेब यांचं कार्य लक्षात घेऊन मुंबईमध्ये त्यांचा पुतळा असावा आणि त्याची प्रेरणा आपल्याला सर्वांना मिळावी याच्याकरता पाठपुरावा करण्याचं काम, ते सरकारच्या पुढे मांडण्याचं काम हे लोकविकास मंचनं केलं आणि आपल्याला सगळ्याला आनंद होईल की आज पुतळा उभा राहिलेला आहे आणि त्याचं स्वातंत्र्य, मराठवाड्याला स्वातंत्र्याचा जो दिवस असतो 17 सप्टेंबर, तो सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपन्न करतो. आणि आज दोन तीन घराणे या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रातले इथं उभा आहेत. तर अशा लोकांकडून जर प्रेरणा घेऊन जे छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांनी आणखी उद्योजकाला तयार व्हावं म्हणून औद्योगिक उद्योजक शिबिर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजित करत असतो. हे सगळे करत असताना आम्ही कुणाकडूनही असं काही पैशाचे असे पावते पुस्तक आम्ही छापतोय आणि ते सगळ्याकडून आता वर्गणी गोळा करतोय, अशा पद्धतीचं आम्ही या संस्थेच्या वतीनं कधीही केलं नाही. बजाज साहब जी ये संस्था 1994 से ये काम कर रही है मुंबई और इसमें, लेकिन आज तक किसी भी के पास एक पावती छपा के बुक छपाया और उसको सबके पास ऐसे लेके गए और तुम एक 10,000 दो, एक 5,000 दो, ऐसे खंडनी बोलो या कुछ भी बोलो, चंदा बोलो, ये मांगने का काम आज तक किया नहीं और आगे भी हम कभी करेंगे नहीं. ये ऑफिस बेरर और हमारे कार्यकर्ता और चाहने वाले जो मराठवाड़े के लोग हैं, जिनकी वजह से ये मंच कल तक काम करता, आज ही कर रहा है और कल भी करेगा. इतना ही नहीं इसके लिए कहूंगा. मैं ज्यादा कुछ इतना कहना नहीं चाहता हूं, लेकिन मैं ये जरूर कहूंगा बजाज साहब के लिए कि अभी तक ये मंच की तरफ से स्वर्गीय गोविंद भाई साहब, जिनको आदर से हम सभी नाम लेते हैं मराठवाड़ों के लिए, जिन्होंने बहुत बड़ा काम किया है, उनको पहला पुरस्कार ये मराठवाड़ा भूषण बोल के उनको पहला दिया गया, जिनका काम था. फिर बाद में जिन्होंने बहुत बड़ा और भी काम किया, जो शंकरराव जी चौहान साहब स्वर्गीय उनको दिया गया, जो बहुत बड़े कवि है, साहित्य में जिनका योगदान बहुत बड़ा है, वो नादो महानूर जी साहब है, उनको दिया है. बाद में आज के सीएम है, वो पिछली बार तो सीएम बने थे, उसके बाद सीएम जाने के बाद बहुत सारे लोग ऐसे करते हैं कि जो पद में रहता है वो उसमें रहता है, उनको कुछ न कुछ दिया जाता है, उनको गौरव दिया जाता है, उनका कुछ अपने को फायदा मिले ये देखते हैं, लेकिन हमारा मंच ऐसा कभी नहीं करता है. उनको पद जाने के बाद पुरस्कार मराठवाड़ा भूषण ये दिया गया था. हमारी तो इच्छा है कि अभी जो है बहुत सालों तक हो रहे, हमारी पूरा मराठवाड़ा उनके साथ है, उससे तो कोई हो रहे नहीं. और उसके बाद पिछले साल आपके दोस्त और आपके साथी और जिनको बहुत बड़ा प्यार है आपके लिए, ऐसे वेणुगोपाल जी धूत, उनको पिछले साल हमने मराठवाड़ा भूषण पुरस्कार से नवाजा गया था. और इस साल जो समाजवादी नेता है, जो बहुत सारे हम लोग देखते हैं, हमारा कभी जन्म भी नहीं होता तब से वो इसमें राजकीय सोशल में काम कर रहे, पॉलिटिक्स और सोशल में, और बहुत बड़े, जैसे आज मराठवाड़ा का बहुत बड़ा नुकसान हुआ, प्रमोद जी महाजन साहब, उन्होंने एक बार मुलाकात में इंटरव्यू में कहा था
कि मेरा आज जो व्यक्तित्व है या मेरा प्रभुत्व है भाषण के ऊपर वक्ता बोल के, उसकी अगर प्रेरणा किसी से ली है मैंने, तो वो बापू साहब सावरकर से ली है। ऐसे बहुत बड़ा नेता जिन्होंने बहुत बड़ा काम किया मराठवाड़ा के लिए, महाराष्ट्र के लिए, देश के लिए, उनको चुना गया है हमारे पूरे कमेटी ने मराठवाड़ा की तरफ से, उनको इस बार दिया है। और ये पुरस्कार ऐसे सभी लोगों को दिया गया है। और पिछली बार 2 साल इस बार गवाह है कि पिछली बार उनको जब भी दिया गया था मराठवाड़ा भूषण पुरस्कार, तभी बहुत सारे लोगों ने, जैसे कि हमारे नेता आर पाटिल साहब उप मुख्यमंत्री है, उन्होंने कहा था कि भाई आप सभी लोग मराठवाड़ा के हैं तो मराठवाड़ा के लिए काम करते हैं, लेकिन मराठवाड़ा में नहीं है, ऐसे भी बहुत सारे लोगों ने काम किया है जो मराठवाड़ा के लिए, उनके लिए आप क्या कर रहे हैं? तो उनके लिए भी मराठवाड़ा मित्र पुरस्कार देना चाहिए, ऐसा आपने ये करना चाहिए, ऐसा उन्होंने जाहिर तौर पर इसी प्रोग्राम में यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में कहा था। ये भी उन्होंने कहा था और भी बहुत सारे लोगों ने कहा था। तब से